नमस्कार, मी दादासाहेब सोरंबे. नमस्कार. आणि आज आपण पाहत आहोत आस्था टाइम्स यूट्यूब चॅनल. आज खरं तर आपल्यासोबत फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय पवार साहेब आहेत. धनंजय पवार साहेबांनी खरं तर सहकार क्षेत्रामध्ये आणि युवकांना प्रेरणा देणाऱ्या विविध उपक्रमामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्यांच्याशी आज आपण विविध महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत. तर मी त्यांना आज आस्थाकांच्या माध्यमातून पहिला प्रश्न असा विचारेल की आपल्या सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली? माझे शालेय शिक्षण 1990 साली पूर्ण झाल्यानंतर मी 1991 साली सातारा जिल्हा नेहरू युवा केंद्र सातारा यांच्या माध्यमातून गावोगाव नेहरू युवा मंडळ स्थापनेचा कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये माझ्या गावामध्ये नेहरू युवा मंडळाची स्थापना करून मी युवकांच्यासाठी काम करण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात केली. नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदा युवकांना एकत्र करून त्यांना सामाजिक जाणीव करून दिली. आणि सामाजिक जाणीव करून देत असताना युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता स्वतःचे उद्योग व्यवसाय आणि आपली पारंपरिक असणारी शेती हे व्यवसाय सुरू केले पाहिजेत किंवा चांगले मनापासून केले पाहिजे. या उद्देशानं युवा मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं. यामध्ये स्वच्छ दूध निर्मिती, गाई पालन असेल, शेळी पालन असेल, कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर असतील, लिंबू पालन प्रशिक्षण शिबिर असेल. याशिवाय महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बचत गट स्थापन करून त्यांनाही त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम केलं. आणि नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये युवा मंडळ, नेहरू युवा मंडळाची व्यायामशाळा, युवकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावं या उद्देशानं 1995 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचा निधी मिळवून गावामध्ये व्यायामशाळेचं बांधकाम केलं. आणि व्यायामशाळेच्या बांधकामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्र युवक येऊ लागला. शरीर सुदृढ व्हावं या उद्देशाने त्या ठिकाणी व्यायाम करू लागला. त्याचबरोबर त्याच माध्यमातून आम्ही इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व्यायाम साहित्याची मागणी केली. आणि त्यामध्ये आमच्या गावामध्ये 10 लाख रुपयाचं व्यायाम साहित्य युवकांसाठी उपलब्ध करून दिलं. आणि त्याचा फायदा असा झाला की अद्ययावत व्यायामशाळा झाल्यामुळं युवकांना त्या ठिकाणी शरीराला चांगल्या पद्धतीचा व्यायाम देता आला. आणि सैनिक भरती असेल, पोलीस भरती असेल, होमगार्ड भरती असेल, यामध्ये युवकांची चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी आमच्या गावातून मुलं नोकरीसाठी गेली. आणि हे करत असताना गावामध्ये वाचनालय असावं. त्या वाचनाच्या माध्यमातून युवकांना, महिलांना, मुलांना त्याचं ज्ञान मिळावं. चांगली चांगली पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध करून देता यावीत म्हणून आमच्या गावामध्ये 1997 साली मी आमच्या एक नवीन संस्था नवचैतन्य वाचनालय व ग्रंथालय राजुरी या नावाने त्या ठिकाणी सुरू केलं. आणि त्याच्या माध्यमातून शासनाच्या मान्यता घेऊन त्या ठिकाणी एक चांगला असं अद्ययावत ग्रंथालय प्रथमतः ब वर्ग दर्जा मान्यता मिळाली. त्याच्यानंतर पुस्तक वाढ केली, वाचक संख्या वाढवली. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी क वर्ग आणि क वर्ग नंतर ब वर्ग म्हणजे आज माझ्याकडे 1500 स्क्वेअर फुटाची भव्य अशी सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचं कुठंही ग्रंथालय नाही. त्या ठिकाणी 1500 स्क्वेअर फुटाचे ग्रंथालयाची इमारत, जवळजवळ 50,000 पुस्तकं, त्यामध्ये MPC UPCच्या अभ्यासक्रमासाठी असणार लागणारी पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि हे करत असताना जिल्ह्यामध्ये त्यावेळी मान्य शेतकऱ्यांचा राजा मान्य श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी जिल्हा ग्रंथालय संघाची स्थापना झाली. आणि मला त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होण्याची संधी मिळाली. आणि त्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये जाऊन तरुणांना जागृती करून नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून ग्रंथालय स्थापन करून दिली. आणि 2 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 50 नवीन ग्रंथालयाला मान्यता मिळवून देऊन त्या गावामध्ये ग्रंथालय उभी केली. माझ्या शेजारच्या स्वभावातील गावामध्ये सुद्धा
ग्रंथालय चळवळ फार भक्कम उभी केली आणि ती आज ही चळवळ चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते. त्याचबरोबर काम करत असताना महिलांना महिला सबलीकरण व्हावं, महिलांना अंधश्रद्धा असेल किंवा त्यांना सततच्या कष्टातून जावं लागत असेल, यातून बाहेर निघण्यासाठी महिलांच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही काम सुरू केलं. आणि जिल्हा कृषी विभाग असेल, पंचायत समितीच्या महिला बालकल्याण, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग असेल, त्यातल्या योजना महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याचा लाभ महिलांना मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलं. त्यामध्ये शेवायचे मशीन असेल, पापड बनवण्याच्या मशीन असेल, सांडगे पापड या असे अनेक उद्योग महिलांना त्या ठिकाणी, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, असे महिलांना उपलब्ध शासनाच्या योजना करून दिल्या आणि त्या माध्यमातून महिला सबलीकरणाचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने केलं. मूळ हे सर्व करत असताना शेवटी अर्थकारण सुद्धा तुमचं मजबूत असायला हवं. तरुण युवक किंवा मी स्वतः काम करत जरी असलो तरी स्वतःचं अर्थकारण जर चांगलं असेल तरच तुम्ही समाजासाठी करू शकता आणि स्वतःसाठी करू शकता. म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या त्या ठिकाणी नवीनच आपल्या देशामध्ये दुग्ध व्यवसाय सुरू झाला होता आणि नवीन जर्सी गाई आपल्या देशामध्ये आलेली होती आणि त्याचं जर्सी असेल, होस्टन असेल, टप्प्याटप्प्याने गाई त्या बेंगलोर साईडला मिळत होत्या. मग आमच्या गावामध्ये भैरवनाथ सहकारी दूध संस्थेची स्थापना झाली होती आणि कैलासवासी हनुमंतराव पवारांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये 40-50 गाईचं त्या ठिकाणी वाटप झालं आणि एक शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी मिळाला आणि तरुणांच्या हाताला ते काम मिळालं. आणि त्या माध्यमातून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं गावामध्ये 5,000 लिटरपर्यंतचं दूध संकलन त्या ठिकाणी सुरू करून एक अर्थवाहिनी त्या ठिकाणी सुरू केली आणि युवक आमचा 4 पैसे हातामध्ये मिळाल्यामुळं अजून समाजकार्य काम जोरानं करू लागला. हे करत असताना शेतीमध्ये असणारे अनेक प्रश्न, पारंपरिक पद्धतीची जुनाट पद्धतीची शेती ज्यामध्ये पाटपाणी देऊन कटाची उसाला कटबांधणीची भूमिका ठेवून गुडघे इतकं मांडीतकं पाणी देणारा हा आमचा शेतकरी अतिशय चुकीच्या पद्धतीनं शेती करत होता. मग त्या ठिकाणी काम करता यावं म्हणून 2002 साली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक आपल्या देशामध्ये नामांकित आणि आदर्श बँक आहे, त्या बँकेच्या माध्यमातून कृषी विज्ञान मंडळाची प्रत्येक गावामध्ये स्थापना झाली आणि ते मंडळाची स्थापना आम्ही केली आणि त्या मंडळाच्या माध्यमातून बँकेच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. याशिवाय जिल्हा कृषी विभाग असेल, तालुका कृषी विभाग असेल, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या योजना आणि शेतीमधल्या नवनवीन तंत्रज्ञान येणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आठवडा शाळा सुरू केली. दर आठवड्याला एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यामध्ये तो करत असलेलं पीक, त्या पिकामध्ये चांगलं कुठलं, त्या शेतकरी करतो ते चांगली पद्धत कुठली आणि चुकीची कुठली, ते प्रत्यक्ष शेतकऱ्याला दाखवून या शेतामध्ये कमी खर्च आणि जादा उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं आम्ही फार मोठं त्या ठिकाणी काम केलं. यामध्ये शेतकरी पारंपरिक पद्धतीचं बियाणं वापरत होता, त्या ठिकाणी बियाण्याची निवड, एक नवीन बियाणं त्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने असेल, पाणी नियोजनामध्ये ड्रीप इरिगेशन शेतकऱ्यांनी वापरावं म्हणून त्या ठिकाणी ड्रीप इरिगेशनचं महत्त्व आणि त्यासाठी शासनानं दिलेलं अनुदान हे शेतकऱ्यांना पटवून देऊन ड्रीप इरिगेशन संच प्रत्येक शेतकऱ्याला बसवण्याचा कामी मार्गदर्शन आणि प्रत्यक्षात कारवाई झाली. याशिवाय पाणी परीक्षण, माती परीक्षण, आपण अंदाजे रासायनिक खताचा वापर करणं आणि शेतीमध्ये त्यामुळे पीएच वाढवणं, त्यामुळे जमीन ऑटोमॅटिकच काही कालांतरानं नापीक होऊन बसल्या होत्या, त्याचा पीएच वाढलेला होता. मग रासायनिक खताचा कमी वापर, सेंद्रिय खत, शेणखत, कोंबड खत हे कसे वापरलं पाहिजे आणि का वापरलं पाहिजे याचं सर्व ज्ञान शेतकऱ्यांना मिळावं म्हणून जिल्हा बँक असेल, तालुका कृषी विभाग असेल, जिल्हा कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती असेल किंवा अनेक योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. यामध्ये तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे दुकानातून जो गव्हाचं आपला गहू तयार झाला तर त्यावेळेला 15 रुपये किलोनं गहू जात होता
आणि बियाणं खरेदीला गेलं तर आपल्याला ते 80-100 रुपये किलोनं मिळत होतं. मग इतकं महाग बियाणं शेतकऱ्याला न घेता घरातील पोत्यातलंच गहू पेरायचे आणि येईल तसं येईल, एक साधारण भूमिका शेतकऱ्याची राहायची. म्हणून आम्ही ग्रीन गोल्ड कंपनी औरंगाबाद यांच्याकडे आमची शेतकरी सहल काढली. त्यामध्ये मंडल कृषी अधिकारी माननीय घारगे साहेब त्यांचा फार मोठा आम्हाला त्या ठिकाणी पुढाकार मिळाला आणि ग्रीन गोल्ड कंपनीच्या आमच्या कृषी विज्ञान मंडळानं करार केला आणि गहू बियाणं त्या ठिकाणी उत्पादित करून आपल्या शेतकऱ्याला लागणारं ठेवून बाकीचं बियाणं कंपनीला द्यायचं आणि त्यामधून शेतकऱ्याचं अर्थकारण चांगल्या पद्धतीने घडवायचं. या भूमिकेनं आम्ही तो प्रयोग घेतला आणि सोयाबीन बियाणं असेल, गहू बियाणे असेल, यामध्ये आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी यशस्वी झालो आणि शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये चांगल्या प्रतीचं बियाणं आम्ही तालुक्यामध्ये देऊ शकलो आणि त्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं आणि ज्या शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी केलं त्यांना 100 रुपये किलो ऐवजी ते 40 रुपये किलो आम्ही बियाणं त्यांना उपलब्ध करून दिलं. अशा योजना, अनेक योजना शेतकऱ्यांना देत राहिलो. कृषी विभागाच्या माध्यमातून माती परीक्षणाचे नमुने, पाणी परीक्षणाचे नमुने, शेतात जाऊन ते नमुने कसे गोळा करायचे, कसे काढायचे याचं ज्ञान शेतकऱ्याला नव्हतं. ते ज्ञान देऊन त्या कृषी विभागाच्या माध्यमातून ते नमुने तपसून आणून तुमच्या जमिनीत जे उपलब्ध खत आहे त्याचा वापर न करता जे उपलब्ध नाही अशाच खतांचा वापर करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये शेती करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी केला. आता मी तुम्हाला मध्ये थांबवतो की खरं तर तुम्ही युवकांसाठी खूप मोठं काम केलं. विशेष करून युवकांना वाचन चळवळीकडे तुम्ही वळवलं ग्रंथालयाच्या माध्यमातून. त्यातून तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची संधी प्राप्त झाली. तुम्ही जे शहरामध्ये ज्या विविध योजना राबवल्या, आपण महिला सबलीकरणासाठी योजना राबवली किंवा शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग तुम्ही राबवले आणि ते शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन शिबिर आयोजित केली. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे साहेब असतील किंवा श्रीमंत संजीवराजे असतील किंवा श्रीमंत रघुनाथराजे साहेब असतील यांच्याकडून तुम्हाला राजकारणात ओढलं गेलं का तुम्ही स्वतः राजकारणात आला? म्हणजे तुम्ही जे केलेलं जे काम होतं परिसरामध्ये, त्या परिसरामध्ये तुमचा एक चाहता वर्ग निर्माण झाला होता आणि त्यामुळे तुम्हाला राजकारणाची संधी बी मिळाली आणि नुसती संधी नाही मिळाली तर आज तुम्ही फलटण तालुका दूध पुरवठा संघ सहकारी संघाचे अध्यक्ष आहात. तर नेमकं हे कसं झालं? अगदी आपण योग्य प्रश्न विचारला. ज्यावेळेस मी हे सगळं काम करत असताना कोणतेही राजकीय त्याच्या पाठीमागे कोणताही उद्देश नव्हता किंवा राजकारणात जायचं किंवा पुढे व्हायचं असं एक डोक्याला शिवलेलं नव्हतं. आम्ही सामान्य कुटुंबातून जन्माला आलेली मुलं. फक्त आपण शिक्षणाच्या कागदावलं शिक्षण घेऊन करण्यापेक्षा प्रत्यक्ष आपण युवकांनी नोकरीच्या पाठीमागे जाताना स्वतःचे उद्योग सुरू केले पाहिजेत. त्यातून अर्थकारण चांगलं झालं पाहिजे. उद्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबाला आपण जर स्वतः सक्षम पायबाबा असेल तरच समाजामध्ये आपल्याला या जा बसवूट बनणार आहेत. या उद्देशानंच आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. पण शेवटी केलेलं काम कधी थांबत नसतं किंवा ते शेवटी 2008 साली नाबार्डच्या माध्यमातून जो पुरस्कार दिला जातो शेतकरी मंडळांसाठी, शेतकरी मंडळाला राज्यातला प्रथम पुरस्कार आमच्या शेतकरी मंडळाला मिळाला. मी शेतकरी मंडळाचे अजून कामं सांगायचे राहिले ज्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात बाजारभाव केंद्र त्या ठिकाणी सुरू केलं. शेतकऱ्यांना त्यावेळेस मोबाईल नव्हते, इंटरनेट सेवा नव्हती, पेपर नव्हते, फोन नव्हते. अशा वेळेला या राज्यामध्ये मोठ्या शहरामध्ये प्रत्यक्ष भाजीपाला असेल, फळं असतील, धान्य असतील, कडधान्य असतील, यांचा भाव काय चाललाय, कुठल्या शहरामध्ये कुठल्या भावानं काय विकलं जातंय माहीतच पडत नव्हतं. परंतु आम्ही सतत जे जिल्हास्तरीय शासनाचे असणारे ऑफिसर त्यांच्या संपर्कात राहिल्यामुळं आम्हाला निर्यात केंद्र नवी दिल्ली यांच्या माध्यमातून बाजारभाव केंद्र त्या ठिकाणी सुरू झालं. त्यासाठी आम्हाला एक कॅम्प्युटर आणि नेट मिळालं. परंतु त्याच्या पुढे बँकेनं जाऊन त्या आम्हाला बाजारभाव केंद्राला बँकेने 2 लाख रुपये अनुदान मंजूर केलं. त्या ठिकाणी चांगलं केबिन, बसण्याची व्यवस्था, बाजारभावाचा फलक आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या कॅम्प्युटरच्या माध्यमातून कुठल्या शहरामध्ये आज काय भाव झाला हे शेतकऱ्यांना आम्ही देण्याचं काम केलं. त्यामुळे शेतकरी ज्या भागातील उदाहरणार्थ सोलापूर असेल,
सोलापूरला जर कांदा चांगला विकत असेल तर सोलापूरला जायला लागले. पुण्यामध्ये भाजीपाला चांगला विकत असेल, भाजीपाला फळं पुण्याला जायला लागली. आणि त्या ठिकाणी शेतकरी आमचा फळ लागवडीकडे सुद्धा वळला. केळी असेल, डाळिंब असेल, ह्या पिकाकडे वळला आणि त्या ठिकाणी अर्थकारण मजबूत झालं. हे करत असताना श्रीमान संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा फलटण पंचायत समितीचे सभापती महोदय 1992 साली झाले आणि त्यांना माझ्या कामाची दखल त्यांच्या कानावर पडली. माझी त्यांची ओळख पण नव्हती, परंतु ते तालुक्यामध्ये फिरत असताना कोणत्या गावामध्ये काय चालतं कसं त्यांना माहिती मिळाली आणि नकळतच पालखीच्या नियोजनाच्या बैठकीसाठी राजुरी गावामध्ये श्रीमान संजीवराजे आले होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळी विहिरीवर कोणाच्या तरी पाणी भरायचं, टँकर भरायची व्यवस्था होऊन ते पालखीच्या लोकांना पाणी देता यावं म्हणून ते आले होते. आणि त्या ठिकाणी माझी ओळख झाली आणि मी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की माझ्या गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहे जी 1972 साली बांधली आहे आणि त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं त्या बांधकामाच्या सिमेंटचे तुकडे आणि दगड वर चिमण्या पोखरतात आणि मुलांच्या डोक्यामध्ये खाली पडतंय आणि ती धोकादायक शाळा झालेली आहे. हे पहिलं सामाजिक काम मी त्यांच्या पुढे मांडलं आणि त्यांनी ते लगेचच तातडीनं 8-10 दिवसामध्ये मंजूर करून ते कामाची सुरुवात महिन्याभरात झाली. आणि मला एक आनंद झाला की आपण काही संबंध नाही, बाबांची ओळख नाही, पण सुचवलेलं काम त्यांनी दिलं आणि बाबांनाही माझ्या माध्यमातून मी समाजामध्ये करत असलेल्या कामाची दखल घेतली. आणि त्यांनी प्रथमतः 1999 साली फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाला माझ्या पत्नीला संचालक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घेतलं आणि माझी तालुक्यातली बैठक खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि नकळत राजकारणात ओढलो गेलो. आणि 1999 ते आज तगायत 2004 पर्यंत माझ्या मिसेसने त्या ठिकाणी काम केलं. 2004 नंतर मिसेस माझी सातारा जिल्हा मजूर सहकारी बोर्डावर संचालक म्हणून गेली आणि मी दूध संघाव संचालक झालो. 2016 पर्यंत संचालकपदी काम केलं. 16 नंतर आज पूर्ण 22 जुलैला 10 वर्ष मी दूध संघाचा चेअरमन आहे. मग तुम्हाला सांगतो, खरं तर तुम्ही ज्या वेळेला चेअरमन झाला त्यावेळेला दूध संघ बऱ्यापैकी बंद पडण्याच्या अवस्थेत होता. म्हणजे तालुक्यामध्ये 2 मोठे सहकारी दूध संघ दूध धंद्याच्या संबंधित मोठे उद्योग उभा राहिले होते आणि त्यामुळे थोडासा दूध संघ अडचणीत आला होता. अडचणीत आलेल्या दूध संघाचं तुम्हाला अध्यक्ष केलं आणि त्याच्यानंतर दूध संघ पुन्हा सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नेमकी ही जादू तुम्ही दिसते. ज्यावेळेस दूध संघाला मला चेअरमन पदाची संधी मिळाली त्यावेळेस दूध धंदा सहकार क्षेत्रामध्ये असणारा दूध धंदा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अडचणीत निघाला होता. त्याला कारण एकच की महाराष्ट्र शासनानं दुधाला खाजगीकरणाकडे दिलेल्या परवानग्या, त्यामुळे मोठे भांडवलदारांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या बाजूला वळवलं आणि सहकारी संघ अडचणीत आले. आमचा फलटण दूध संघ तसा कर्जबाजारी आणि अडचणीत सापडलेला संघ. अशा परिस्थितीत मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील, संजीवराजे नाईक निंबाळकर असतील किंवा रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली संधी मिळाली आणि मी त्या संधीचं सोनं उठवण्याच्या दृष्टीनं संघामध्ये अनेक प्रश्न निर्माण होते. त्यामध्ये बर्फ फॅक्टरी फार जुनी झाल्यामुळं व्यवस्थित न चालणं किंवा दूध संकलनाची जुनी पद्धत, जे फलटण तालुक्यातून ज्या ज्या प्राथमिक सहकारी संस्था दूध संकलन करायच्या आणि ते टेम्पोनं किंवा इतर गाड्यांनी फलटणला दूध यायचं. म्हणजे फलटण तालुक्याचा परिसर साधारण 30 किलोमीटरचा परिसर आहे आणि त्या 30 किलोमीटरवरून शेतकऱ्याच्या दारोदार फिरून दूध गोळा करून ते संघामध्ये यायला 11:30-12 वाजायचे आणि दूध त्या ठिकाणी खराब व्हायचं आणि मग ते दुधाला भाव न मिळणं किंवा बेचव दूध म्हणून स्वीकारलं जायचं नाही आणि मग संघाला तोटा होत राहायचा. मग आम्ही त्याच्यावर क्लीन मिल्क जी नवी दिल्लीची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून जे आम्हाला 10 कूलर मंजूर होते, त्या कूलरला त्या ठिकाणी काही रक्कम भरायची होती. ती रक्कम आम्ही नेत्याच्याकडून उपलब्ध केली आणि 10 कूलर 10 गावामध्ये बसवले आणि त्या गावात तिथं शेतकऱ्यांनी दूध आणून दिल्यामुळं दूध आणलं की लगेचच ते चिलिंग त्या ठिकाणी व्हायला लागलं, थंड व्हायला लागलं आणि दुधाची प्रत त्या ठिकाणी सुधारली आणि दूध संघाला चांगले दिवस आले. दूध अतिशय संघ नफ्यामध्ये सलग 5 ते 6 वर्ष दूध संघ चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालवला.
कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाला. कामगारांची मोठी संख्या होती, ते स्वच्छ निवृत्तीच्या माध्यमातून कामगारांना कमी केलं. संघाच्या चुकीच्या पद्धतीने होणारे खर्च थांबवले. अशा अनेक बाजूनं संघाच्या बारकावे जपत आम्ही त्या ठिकाणी संघाला ऊर्जित अवस्था आणायचं काम सुरू केलं. पण हे तिच्या मनात काय होतं माहीत नव्हतं. 2020 साली आपल्या राज्यामध्ये देशामध्ये कोरोनाची साथ आली आणि कोरोनाच्या माध्यमातून संघाला काम करत असताना अनेक अडचणीला तोंड द्यावं लागलं. त्या ठिकाणी फार मोठं आमचं नुकसान झालं, अर्थकारण नुकसान झाली आणि त्यामध्ये खाजगी भांडवलदाराने आमच्या संघाचे दूध उत्पादक सुद्धा त्यांच्याकडे खेचले गेले आणि संघाचं दूध उत्पादन कमी झाल्यामुळं संघ तोट्यात गेला आणि शेवटी भांडवल असल्याशिवाय आम्ही ते संघ वाढवणं शक्य नव्हतं. शासनाची असणारी उदासीनता, सहकार क्षेत्राकडे बघण्याची उदासीनता आम्हाला जाणवली. अनेक स्तरावर, राज्य पातळीवर, महाराष्ट्र शासन स्तरावर आम्ही प्रयत्न केले, पण आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे तसे यश आलेलं नाही. परंतु तरी पण या जिल्ह्यामध्ये 11 तालुका संघ आहेत, त्यापैकी 9 संघ बंद पडले. पण कराड आणि फलटण संघ आज बी सुरू आहे आणि तो आम्ही जेवण ठेवून चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणानं त्याला आम्ही ऊर्जित अवस्था निश्चितपणानं आणू, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो. खरं तर पवार साहेब, तुम्ही दूध संघ कार्यरत राहावा म्हणून विविध उपक्रम दूध संघामध्ये राबवले. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली, अजून काय 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 तुम्ही बऱ्याच गोष्टी या मुलाखतीमध्ये आम्हाला सांगितलं. आता आपण या मुलाखतीच्या पूर्वार्धाकडे येऊयात की आता समारोपाच्या बाजूने आपण आता चाललेलो मुलाखतीच्या. आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारेल की दूध उत्पादक सभासद आणि तालुक्यातील नागरिकांना आपण नेमका थोडक्यात काय संदेश द्याल? थोडक्यात. अतिशय चांगला प्रश्न विचारला. शेतकऱ्याची शेतीला जोडधंदा म्हणून अतिशय यशस्वी ठरलेला दुग्ध हा व्यवसायच खरा आहे आणि त्या दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांनी करत असताना आपल्या तालुक्यामध्ये गोविंद डेअरीसारखी एक चांगली नामांकित या ठिकाणी डेअरी काम करते. शेतकऱ्याला अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवते. शेतकऱ्यांनी स्वच्छ दूध निर्मिती केली पाहिजे. दुधामध्ये आता अतिशय या गायींचं होस्टन असेल जात किंवा नवीन पद्धतीची ब्रीड निर्माण झाल्यामुळं चांगलं 40 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. त्यामुळं पूर्वी 10 लिटर दूध देणाऱ्या गायीला जेवढा चारा द्यावा लागत होता तेवढाच चारा 40 लिटरवाली दूध गाई सुद्धा घेते. फक्त चांगल्या पद्धतीचं पशुआहार आणि उत्तम नियोजन जर केलं तर दूध धंद्यासारखा आता चांगला पैसे मिळवण्याचा धंदा इतर कोणताही नाही, ज्यामध्ये ताजं चलन शेतकऱ्यांना रोज उपलब्ध करून देणारा हा व्यवसाय आहे. विशेषतः तुकाराम मुंडे साहेब जे अन्नधान्य खात्याचे ते आयुक्त आहेत आणि त्या आयुक्त साहेबांनी मी धन्यवाद देतो की त्यांनी या दूध धंद्यामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीनं आणि भेसळ रोखण्याच्या दृष्टीनं आणि जे शहरातील लोक दूध आणि दुधाचे आज अनेक पदार्थ उपपदार्थ खात असतात त्यांना चांगल्या दर्जाचे मिळावेत म्हणून आपण शेतकऱ्यांनी सुद्धा दुधामध्ये कोणत्याही प्रकारची किंवा प्राथमिक दूध संस्था चालकाने चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी भेसळ करू नये आणि एक चांगलं दूध जर निश्चितपणे निर्माण झालं तर दुधाचा भाव गगनाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्या धंद्यातून निश्चितपणानं शेतकऱ्याची ऊर्जित अवस्था चांगल्या पद्धतीनं होईल. तर माझी कळकळीची विनंती आहे की बऱ्याचशा लोकांनी आता दूध धंदा निवडावा आणि युवकांनी तरुणांनी इतर नोकरीच्या शोधामध्ये न जाता दूध धंद्याच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये वर्षाकडे मिळवू शकता, एवढाच मी या निमित्तानं संदेश देईल. आज आपल्या समोर धनंजय पवार साहेब होते. आपण अत्यंत सविस्तरपणे आणि मनमोकळेपणाने विविध विषयांवरती खरं तर पवार साहेब माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. प्रेक्षक होती फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष धनंजय पवार यांच्याशी आपण हा साधलेला थेट संवाद होता. अशाच विविध मुलाखतीसाठी आपण पाहत राहा आस्था टाइम्स न्यूज चॅनल. धन्यवाद.